गुड इव्हनिंग स्टुडंट्स. चला आज पुन्हा आपण आलेलो आहोत एक नवीन व्हिडिओ घेऊन आणि तो नवीन व्हिडिओ तुमचा खूप कामाचा असणार आहे. कारण आपण मागच्या काही दिवसापासून इंग्रजी शिकत आहोत. इंग्रजी कसं बोलावं, इंग्रजी आपलं किती सोपं झालं पाहिजे बोलण्यासाठी किंवा इंग्रजीची भीती आपल्या मनातून जावी त्याकरता माझे प्रयत्न सुरू आहेत. आणि आपण मागे जे 15 प्रकार बघितले, 15 व्हिडिओ जे बघितले त्याच्यामध्ये आपण इंग्रजीचे टेन्स म्हणजे काळाचे 12 प्रकार आपण डिटेलमध्ये बघितले. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक एक प्रकार घेऊन तो डिटेलमध्ये अभ्यासलेला आहे. म्हणजेच व्याकरणिक दृष्ट्या म्हणजे ग्रॅमॅटिकल तुम्हाला तो चांगल्या प्रकारे आता इंग्रजी काळ जे आहेत ते मराठीमधून मी सांगून तुम्हाला मराठी काळ पण आता समजलेले आहेत आणि इंग्रजी तर नक्की चांगल्या प्रकारे समजलेलं आहे. तर आता मागचा जो आपण याच्या अगोदरचा जो व्हिडिओ बघितला त्यामध्ये आपण एकच तासिकेमध्ये 12 जे प्रकार आहेत ते 2 वाक्य घेऊन आपण 12 प्रकारामध्ये करून बघितले आणि तो व्हिडिओ तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यासला असणार आहे. आता या ठिकाणी इंग्रजी बोलताना असे काही फॉर्म्युले आहेत, अशा काही रचना आहेत की ज्या रचना आपल्याला बोलायला तुम्हाला सोप्या जाणार आहेत. तर या ठिकाणी इंग्लिश बोलण्यासाठी 25 त्यामध्ये मी आणखी वाढ केलेली आहे. तर एकूण 35 जवळपास फॉर्म्युले आहेत. किती? 35 फॉर्म्युले आहेत. ते 35 फॉर्म्युले कोणकोणते आहेत ते आपण आजच्या या तासिकेमध्ये बघणार आहोत. 35 आहेत. आणखी मी ते 10ची त्याच्यामध्ये 10ची वाढ केलेली आहे. तर 35 फॉर्म्युले कोणते आहेत जे तुम्हाला इंग्रजी बोलण्यासाठी सोयीस्कर जाणार आहेत. म्हणजेच काय की त्या ठिकाणी तो एक स्ट्रक्चर जर तुमच्या मनात बसलं की तुम्ही एका स्ट्रक्चरपासून अनेक वाक्य तसे बनवू शकता. तर मी त्या ठिकाणी एक एक 2-2 उदाहरण घेऊन तो फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला या ठिकाणी तुम्हाला समजून सांगणार आहे. तर आपण सुरू करूया आपला आजचा तासिका ज्याचं नाव आहे इंग्रजी बोलण्यासाठी 35 फॉर्म्युले. तर पहिला जो फॉर्म्युला आहे तो आहे आय एम. आय एम मी आहे. तर मग आय एम अ बॉय मी एक मुलगा आहे. आय एम अ टीचर मी एक शिक्षक आहे. आय एम नॉट अ बॉय मी मुलगा नाही, मी एक मुलगा नाही. आय एम नॉट अ टीचर मी एक शिक्षक नाही. अशा प्रकारे तुम्ही सगळ्या ठिकाणी आय एमचा वापर करून अशा प्रकारचे कितीतरी वाक्य बनवू शकता. हा आहे आपला फॉर्म्युला 1. त्याच्यानंतर दुसरा जो फॉर्म्युला आहे तो आहे यू आर, वी आर, दे आर. वर्तमान काळामधले जे वाक्य असतात ते तयार करण्यासाठी या ठिकाणी आपला 2 नंबरचा फॉर्म्युला आहे यू आर, वी आर, दे आर. त्याचे वाक्य बघूया. यू आर अ गर्ल तू एक मुलगी आहेस. यू आर नॉट अ गर्ल तू एक मुलगी नाहीस. त्यानंतर वी आर बॉईज आम्ही मुले आहोत. वी आर नॉट बॉईज आम्ही मुले नाहीत. त्यानंतर दे आर फार्मर्स ते शेतकरी आहेत. दे आर नॉट फार्मर्स ते शेतकरी नाहीत. अशा प्रकारे तुम्ही यू आर, वी आर आणि दे आर फॉर्म्युले वापरून असे कितीतरी वाक्य बनवू शकता. त्याच्यानंतर तिसऱ्या फॉर्म्युल्याकडे आपण जाऊया. आपला तिसरा फॉर्म्युला आहे आजचा ही इज, शी इज आणि इट इज. तर अशा प्रकारे हे फॉर्म्युला आपण घेऊन कोणकोणते वाक्य बनवू शकतो तर एक एक वाक्य मी बनवून दाखवलेलं आहे. तुम्ही अशा प्रकारचे आणखी वाक्य बनवायचे. ही इज अ फार्मर तो एक शेतकरी आहे. मग ही इज घेऊन तुम्ही ही इज अ टीचर, ही इज अ बॉय अशा प्रकारे सुद्धा कितीतरी वाक्य बनवू शकता. त्याच्यानंतर शी इज पासून शी इज अ गर्ल ती एक मुलगी आहे. शी इज अ वुमन, शी इज अ टीचर असे पण वाक्य बनवू शकतो. त्याच्यानंतर इट इज अ काऊ प्राणी पक्षी वनस्पतीसाठी आपण इट वापरतो. इट इज अ काऊ ती एक गाय आहे. अशा प्रकारे तुम्ही याला नकारात्मक सुद्धा बनवू शकता. इट इज नॉट अ गाय, इट इज नॉट अ सॉरी इट इज नॉट अ काऊ असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजेच याला आपण निगेटिव्ह सेंटेन्स तुम्ही बनवण्यासाठी सुद्धा हे फॉर्म्युले घेऊ शकता. फक्त पुढे काय लावायचं आहे? नॉट लावायचं आहे. त्याच्यानंतर चौथा आपला फॉर्म्युला आहे आय वॉज, ही वॉज, शी वॉज, इट वॉज. हे होते वर्तमान प्रेझेंट टेन्स साठी. हे आहेत पास्ट टेन्स साठी. आय वॉज देअर मी तेथे होतो किंवा आय वॉज नॉट देअर मी तेथे नव्हतो. ही वॉज देअर तो तेथे होता किंवा ही वॉज नॉट देअर तो तेथे नव्हता. म्हणजे आय वॉज, ही वॉज वापरून तुम्ही अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह सुद्धा वाक्य बनवू शकता. त्याच्यानंतर शी वॉज साठी शी वॉज प्रेझेंट देअर ती तेथे उपस्थित होती किंवा ती तेथे हजर होती. इट वॉज ऑन द ट्री, इट वॉज ऑन द ट्री म्हणजे एका पक्षाबद्दल किंवा प्राण्याबद्दल आपण म्हणतो इट वॉज ऑन द ट्री तो झाडावर होता
किंवा ते झाडावर होते. अशा प्रकारे अफर्मेटिव्ह याचे निगेटिव्ह सुद्धा तुम्ही बनवू शकता. आय वॉज नॉट देअर, ही वॉज नॉट देअर, शी वॉज नॉट प्रेझेंट देअर, इट वॉज नॉट ऑन द ट्री. अशा प्रकारचं तुम्ही अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह वाक्य बनवण्यासाठी हा फॉर्म्युला वापरू शकता. त्याच्यानंतर पाचवा जो आपला फॉर्म्युला आहे तो पाचवा फॉर्म्युला बघूया आपण. यू वेअर, वी वेअर, दे वेअर. आता याला वर सुद्धा तुम्ही म्हणू शकता. यू वर, वी वर, दे वर. यू वर देअर, तुम्ही तेथे होतात. वी वेअर इन द पार्टी, आम्ही पार्टीमध्ये होतो किंवा आम्ही त्या ठिकाणी आपण पार्टीला एखादं फंक्शन सुद्धा बनवू शकतो. आम्ही पार्टीमध्ये होतो. दे वेअर नॉट देअर इन द पार्टी, ते त्या ठिकाणी पार्टीमध्ये नव्हते. अशा प्रकारे एक निगेटिव्ह वाक्य आपण मुद्दाम घेतलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही भूतकाळासाठी हा फॉर्म्युला वापरू शकता. त्याच्यानंतर भविष्यकाळासाठी काही फॉर्म्युले आपल्याकडे आहेत. 6 नंबरचा फॉर्म्युला आपला काय सांगतो. आय विल बी, ही विल बी, दे विल बी, शी विल बी, वी विल बी. अशा प्रकारे विल बी भविष्यकाळामध्ये सुद्धा आपण फॉर्म्युला घेऊन असे वाक्य बनवू शकतो. आय विल बी देअर, मी तेथे असेल. ही विल बी कमिंग, तो येत असेल. दे विल बी सिंगिंग अ सॉन्ग, ते गाणे गात असतील. शी विल बी प्रेझेंट देअर, ती तेथे उपस्थित असेल. ही विल नॉट बी प्रेझेंट देअर, वी विल नॉट बी प्रेझेंट देअर, आम्ही त्या ठिकाणी हजर नसू किंवा उपस्थित नसू किंवा नसणार. अशा प्रकारे हा जो 6वा फॉर्म्युला आहे. आय विल बी, ही विल बी, दे विल बी, शी विल बी, इट विल बी, फ्युचर टेन्ससाठी तुम्ही याला विचारात घेऊ शकता, कन्सिडर करू शकता. 7वा जो फॉर्म्युला आहे आपला, 7वा फॉर्म्युला पाहिजे, हवं आहे. याच्यासाठी जर तुम्हाला बोलायचं असेल, मराठी वाक्य बोलायचं असतील आणि त्याला इंग्लिशमध्ये जर तुम्हाला बोलायचं असेल तर कशा प्रकारे आपण बोलू शकतो. बघा 7वा फॉर्म्युला आपला इतक्या प्रकारचा आहे. तो या ठिकाणी मी सिंपल वेगवेगळ्या प्रकारे मांडून ठेवलेला आहे. आय वॉन्ट, मला पाहिजे. यू वॉन्ट, वी वॉन्ट, दे वॉन्ट, ही वॉन्ट्स, शी वॉन्ट्स, इट वॉन्ट्स, राम वॉन्ट्स. बघा या ठिकाणी यस लागलेला आहे क्रियापदाला. कारण का सब्जेक्ट आहे तृतीय पुरुष एकवचन, म्हणून या ठिकाणी याला यस लागलेले आहेत. मग यांचे वाक्य बघूया आपण. आय वॉन्ट युअर हेल्प, मला तुझी मदत पाहिजे किंवा मला तुझी मदत हवी आहे. यू वॉन्ट मनी, तुला पैसे पाहिजे किंवा तुला पैसे हवे आहेत. वी वॉन्ट युअर कार, आम्हाला तुझी कार पाहिजे. दे वॉन्ट आवर हेल्प, दे वॉन्ट आवर हेल्प, त्यांना आपली मदत पाहिजे. ही वॉन्ट्स टू गो टू पुणे, त्याला पुण्याला जायचं आहे. शी वॉन्ट्स मोर मनी, तिला आणखी पैसे पाहिजेत. इट वॉन्ट्स ग्रीन ग्रास, तिला हिरवा चारा पाहिजे किंवा तिला हिरवं गवत पाहिजे. म्हणजे मी कोणाबद्दल बोलतोय, काऊबद्दल बोलतोय. म्हणून या ठिकाणी हे जे काही सर्वनाम आहे ते सर्वनाम या ठिकाणी प्रोनाउन घेतलेलं आहे. इट वॉन्ट्स ग्रीन ग्रास, तिला हिरवा चारा पाहिजे. राम वॉन्ट्स टू सिंग अ सॉन्ग, रामला गाणं गायचं आहे. अशा प्रकारे वॉन्ट्स वापरण्यासाठी तुम्ही हा फॉर्म्युला विचारात घेऊ शकता किंवा चांगले त्याची प्रॅक्टिस करू शकता. फॉर्म्युला नंबर 8. आय डोंट वॉन्ट, मला नको आहे. अगोदर तर मला हवं आहे, मला पाहिजे. इथं मला नको आहे. आय डोंट वॉन्ट, ही डोंट वॉन्ट. तुम्ही अशा, मी फक्त 2 नमुने घेतलेत. तुम्ही या ठिकाणी प्रत्येक सब्जेक्ट घेऊन सुद्धा हा फॉर्म्युला वापरू शकता. फक्त सब्जेक्ट चेंज करायचं, बाकी फॉर्म्युला जसाच्या तसा. फक्त मी 2च घेतलेत कारण आपला व्हिडिओ खूप लांब होईल, म्हणून या ठिकाणी मी प्रायोगिक तत्वावर फक्त 2 घेण्यात आलेले आहेत. आय डोंट वॉन्ट युअर हेल्प, मला तुझी मदत नको आहे किंवा मला तुझी मदत नको. ही डझंट वॉन्ट टू गो टू पुणे, त्याला पुण्याला जायचे नाही, त्याला पुण्याला जायला नको किंवा त्याला पुण्याला जायचं नाही. अशा प्रकारे मग तुम्ही आय, ही पासून मग यू घ्या, शी घ्या, इट घ्या, दे घ्या, अशा प्रकारे किंवा कोणाचं नाव घेऊन सुद्धा हा फॉर्म्युला वापरू शकता. बाकी सगळं स्ट्रक्चर जसंच्या तसं. फॉर्म्युला नंबर 9. आय लाईक, मला आवडतं. आय लाईक, ही लाईक्स. इथं सुद्धा त्याच प्रकारे तुम्ही सब्जेक्ट चेंज करा. आय हिच्या ऐवजी दुसरा सब्जेक्ट घ्या आणि सगळा फॉर्म्युला जसाच्या तसा. मग याचं आपण वाक्य बघूया. आय लाईक टी अँड कॉफी, मला चहा आणि कॉफी आवडते. ही लाईक्स ओनली टी, त्याला फक्त चहाच आवडतो, त्याला फक्त चहाच आवडतो. आता या ठिकाणी 10वा जो फॉर्म्युला आहे नंबर 10चा, तो आय डोंट लाईक, मला आवडत नाही. हे जर तुम्हाला म्हणायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही आय डोंट लाईक, ही डझंट लाईक. इथं काय पाहिजे, डझंट पाहिजे. डोंट झालंय, डझंट पाहिजे. ही डझंट लाईक.
ही डझंट लाईक. ही डझंट लाईक कॉफी. त्याला कॉफी आवडत नाही. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी फक्त सब्जेक्ट चेंज करा आणि अशा प्रकारचा फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता. म्हणजे तुम्ही 7-8 प्रकारे तो फॉर्म्युला वापरू शकता. फक्त सब्जेक्ट चेंज करा आणि तो फॉर्म्युला वापरा. 11 नंबरचा फॉर्म्युला बघूया. आय कॅन. आता कॅन म्हणजे आपली क्षमता जी असते, करू शकतो, गाऊ शकतो म्हणण्यासाठी आपण कॅन वापरत असतो. आय कॅन, ही कॅन, शी कॅन, इट कॅन. फक्त सब्जेक्ट चेंज करा आणि फॉर्म्युला बिनधास्त वापरा. तर 2 या ठिकाणी मी फक्त उदाहरणासाठी घेतलेले आहेत, ते बघूया. आय कॅन डू इट. मी ते करू शकतो. किंवा जर तुम्हाला असं म्हणायचं असेल तर आय कॅन डू एनिथिंग. मी काही करू शकतो. अशा प्रकारे सुद्धा आपण वापरू शकतो. पुढचं तुम्ही काही चेंज करू शकता. त्याच्यानंतर ही कॅन कम विथ यू. तो तुझ्यासोबत येऊ शकतो. अशा प्रकारे हा कॅनचा जो फॉर्म्युला आहे, सब्जेक्ट चेंज करून तुम्ही अशा प्रकारचे कितीतरी वाक्य बनवू शकता. आणि तुम्हाला ते बनवायचे आहेत. हे सगळे फॉर्म्युले बघितल्यानंतर तुम्हाला घरी सराव करायचा आहे. 12वा फॉर्म्युला आहे आय कॅनॉट. वर होतं अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी, खालचा आहे नकारार्थी. वर होतं आय कॅन, इथं आय कॅनॉट म्हणजे त्याचा शॉर्ट फॉर्म आय कांट डू इट. मी ते करू शकत नाही. त्याच्यानंतर ही कांट कम विथ यू. तो तुझ्यासोबत येऊ शकत नाही. अशा प्रकारे आपण कॅन आणि कॅनॉटचे फॉर्म्युले वापरून अशा प्रकारचे वाक्य बनवू शकतो. पुढचा आहे 13वा नंबरचा फॉर्म्युला आय हॅव, वी हॅव. म्हणजे आपल्याजवळ एखादी गोष्ट असते किंवा मला असते, मला 2 भाऊ आहेत, माझ्याजवळ पेन आहे, असं म्हणण्यासाठी आपण हॅव आणि हॅव, हॅज, हॅड वापरतो काळानुरूप. पहिला आपण बघूया. आय हॅव, आय हॅव 2 पेन्स. माझ्याजवळ 2 पेन आहेत. त्याच्यानंतर वी हॅव 100 रुपीज. आमच्याजवळ 100 रुपये आहेत. अशा प्रकारे आय हॅव, वी हॅव, शी हॅव. तुम्ही हॅवचा वापर करू शकता. शी हॅज घ्यावा लागेल, हॅव म्हणून चालणार नाही. तर या ठिकाणी हॅव आणि हॅज वापरताना हॅज तृतीय पुरुष एकवचन म्हणजे ही, सी, इट कोणाचं नाव असेल म्हणजे एकवचनी जर असेल नाव तर त्याच्या ठिकाणी तुम्हाला हॅवच्या ऐवजी हॅज वापरायचं आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आय डोंट हॅव 2 पेन्स. माझ्याकडे 2 पेन नाहीत. त्याच्यानंतर वी डोंट हॅव 100 रुपीज. आमच्याकडे 100 रुपये नाहीत. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी हे फॉर्म्युले वापरून त्याचे उदाहरणं वेगवेगळ्या प्रकारचे घेऊ शकता. 15 नंबरचा फॉर्म्युला आहे ही हॅज. मी मागे सांगितल्याप्रमाणे आता पण त्याचा फॉर्म्युलाच आहे ही हॅज, शी हॅज, राम हॅज. तर मग ही हॅज पासून ही हॅज अ ब्रदर. त्याला एक भाऊ आहे. त्याच्यानंतर शी हॅज अ कार. तिच्याजवळ कार आहे. त्याच्यानंतर राम हॅज मेनी फ्रेंड्स. रामला भरपूर मित्र आहेत किंवा रामला खूप मित्र आहेत. त्याच्यानंतर 16 नंबरचा जो फॉर्म्युला आहे तो आपण बघूया. शी डझंट हॅज अ ब्रदर. तिला भाऊ नाही. त्याच्यानंतर त्याला भाऊ नाही. ही डझंट हॅज अ ब्रदर. त्याच्यानंतर शी डझंट हॅज अ कार. तिच्याजवळ कार नाही. त्याच्यानंतर पुढचा जो फॉर्म्युला आहे तो बघूया आपण. आय हॅड, ही हॅड. तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही सब्जेक्ट चेंज करून फॉर्म्युला वापरू शकता. आय हॅड 5 रुपीज. माझ्याजवळ 5 रुपये होते. ही हॅड मेनी कार्स. त्याच्याजवळ भरपूर कार होत्या. 17वा जो फॉर्म्युला आहे आपला तो बघा. आय हॅड, ही हॅड. इथं पण सब्जेक्ट बदलून तुम्ही वापरू शकता. आय हॅड 5 रुपीज. माझ्याकडे 5 रुपये होते. म्हणजे भूतकाळामध्ये एखादी गोष्ट जर आपल्याकडे असेल तर ते म्हणण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. ही हॅड मेनी कार्स. त्याच्याकडे भरपूर कार होत्या. त्याच्यानंतर पुढचा जो फॉर्म्युला आहे 18 नंबरचा आय डिडंट हॅव आणि ही डिडंट हॅव. अशा प्रकारे या ठिकाणी भूतकाळामध्येच जर एखादी गोष्ट जर आपल्याकडे नव्हती तर आपण त्याला कसं वापरू शकतो बघा. आय डिडंट हॅव. इथं मात्र आय डिडंट हॅव 5 रुपीज. माझ्याकडे 5 रुपये नव्हते. ही डिडंट हॅव मेनी कार्स. त्याच्याकडे जास्त कार नव्हत्या. याच्यासाठी तुम्ही अशा प्रकारचा फॉर्म्युला वापरू शकता. आय हॅड होत्या आणि नव्हत्या नकारार्थीसाठी या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला वाक्य वापरायचे आहेत. पुढचा फॉर्म्युला आपण घेऊया. 19 नंबरचा 19 नंबर. आय थिंक. मला असं वाटतं.
मला वाटतं, मला असं म्हणायचं, मला असं वाटतं तो येईल, मला असं वाटतं की तो खाईल, मला असं वाटतं मी गेलं पाहिजे. म्हणजे मला वाटतं त्या ठिकाणी थिंक याचा अर्थ जरी विचार करणे होतो, परंतु या ठिकाणी शॉर्ट म्हणजे जो काही फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला जर आपल्याला बोलायचा असेल मला असं वाटतं, तर त्याच्यासाठी आपण फक्त सब्जेक्ट चेंज करायचे. आय थिंक, ही थिंक्स. फक्त त्या ठिकाणी यस लागणार आहे. तृतीय पुरुष एकवचनला एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे. मग याचं वाक्य बघूया आपण. आय थिंक सो, मला असं वाटतं. आय थिंक सो, मला असं वाटतं. ही थिंक्स यू विल कम, त्याला असं वाटतं तू येशील. त्याला असं वाटतं तू येशील. तर त्याच्यासाठी अशा प्रकारे हा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. 20 नंबरचा फॉर्म्युला आहे आय डोंट थिंक, मला असं वाटत नाही. आय डोंट थिंक सो, मला असं वाटत नाही. ही डझंट थिंक सो, ही डझंट थिंक सो यू विल कम, त्याला असं वाटत नाही की तू येशील. अशा प्रकारे हा फॉर्म्युला आहे. त्यानंतर 21 नंबरचा फॉर्म्युला आहे आपला आय होप, मला आशा आहे. आय होप यू विल कम. ही होप्स यू विल कम. तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला यस लावा लागेल. ही होप्स यू विल कम. आय होप यू विल कम, मला आशा आहे तू येशील. ही होप्स यू विल कम, त्याला आशा आहे तू येशील. अशा प्रकारे होपचं जे काही आपला फॉर्म्युला आहे तो अशा प्रकारे तुम्ही सब्जेक्ट चेंज करून सुद्धा त्याला वापरू शकता. आपण तुम्ही बघू शकता प्रत्येक ठिकाणी 2-2 उदाहरण घेतले आहे. तुम्ही या ठिकाणी 7 ते 8 प्रकारामध्ये ते सब्जेक्ट चेंज करून वापरू शकता. त्याच्यानंतर 22 नंबरचा आपला फॉर्म्युला आहे आय डोंट होप. आय डोंट होप यू कम, मला आशा नाही की तू येशील. ही डझंट होप यू कम, त्याला आशा नाही की तू येशील, त्याला आशा नाही. अशा प्रकारे होप आणि डोंट होप साठी तुम्ही अशा प्रकारे वापरू शकता. आता या ठिकाणी भविष्यकाळामध्ये एखादी गोष्ट आय विल, ही विल, शी विल, त्याच्यासाठी आय विल कम टुमॉरो, मी उद्या येणार. लक्षात. त्यानंतर ही विल गो विथ हिज पॅरेंट्स, तो त्याच्या पॅरेंट्स म्हणजे त्याच्या पालकासोबत किंवा त्याच्या आई वडिलांसोबत जाणार. अशा प्रकारे आपल्याला आय विल, ही विल, शी विल, दे विल, वी विल अशाच प्रकारे तुम्ही फॉर्म्युले वापरू शकता. त्याच्यानंतर आय ओंट, हे झालं अफर्मेटिव्ह, होकारार्थी. जर नकारार्थी असेल भविष्यकाळामध्ये आय विल नॉट म्हणजेच आय ओंट कम टुमॉरो, मी उद्या येणार नाही. त्याच्यानंतर ही ओंट गो विथ हिज पॅरेंट्स म्हणजेच काय, ही विल नॉट गो विथ हिज पॅरेंट्स, तो त्याच्या पॅरेंट्स सोबत म्हणजे त्याच्या आई वडिलांसोबत जाणार नाही. अशा प्रकारे विल आणि ओंट वापरून तुम्ही वाक्य बनवू शकता. पुढचं जे आहे फॉर्म्युला नंबर 25 डू यू आणि डज ही. प्रश्न तयार करायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपण फॉर्म्युले वापरू शकतो. डू यू वॉन्ट टी, तुला चहा हवाय का. त्याच्यानंतर डज ही वॉन्ट रेस्ट नाऊ, त्याला आराम करायचा आहे का, त्याला आराम करायला पाहिजे किंवा त्याला आराम करायचा आहे. अशा प्रकारे प्रश्न तयार करण्यासाठी सुद्धा आपण डू यू आणि डजचा वापर करू, डू आणि डजचा वापर करून हा फॉर्म्युला वापरून वाक्य बनवू शकतो, प्रश्न तयार करू शकतो. त्याच्यानंतर आणखी आर यू, हा एक फॉर्म्युला आहे. आर यू क्रेझी, तू वेडा आहेस का. त्याच्यानंतर आर यू गोइंग टू पुणे, तू पुण्याला जात आहेस का. अशा प्रकारे आर यू हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला वापरून तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न तयार करू शकता. व्हॉट टाइम, वेळ विचारण्यासाठी व्हॉट टाइम इज इट नाऊ, आता किती वाजले आहेत, त्याच्यासाठी व्हॉट टाइम हा फॉर्म्युला तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर व्हेअर इज हा एक फॉर्म्युला आहे. व्हेअर इज युअर फ्रेंड, व्हेअर इज युअर ब्रदर, व्हेअर इज युअर सिस्टर. अशा प्रकारे व्हेअर इज हा फॉर्म्युला वापरून आपण कितीतरी वाक्य बनवू शकतो. त्याच्यानंतर व्हेअर आर युअर पॅरेंट्स, अनेक वचन असेल तर एकटा असेल तर हीच वापरा आणि जास्त असतील तर मग आपण या ठिकाणी एकापेक्षा जास्त जर व्यक्ती असतील तर त्याच्यासाठी आपण व्हेअर आर युअर पॅरेंट्स, तुझे पालक कुठे आहेत, तुझे आई वडील कुठे आहेत, किंवा व्हेअर आर युअर फ्रेंड्स, तुझे मित्र कुठे आहेत. अशा प्रकारे सुद्धा आपण व्हेअर इज आणि व्हेअर आरचा फॉर्म्युला वापरू शकतो आणि कितीतरी वाक्य बनवू शकतो. त्याच्यानंतर फॉर्म्युला नंबर 29 वेअर डीड, भूतकाळामध्ये वेअर डीड यू गो यस्टरडे, तू काल कोठे गेला होतास. त्याच्यानंतर व्हाय डीड यू अब्सेंट यस्टरडे, तू काल का अब्सेंट होता म्हणजे तू काल गैरहजर का होता. अशा प्रकारे वेअर डीड, व्हाय डीड अशा प्रकारे तुम्ही समोरचे WH जे काही शब्द आहेत ते शब्द चेंज करून अशा प्रकारे डीडचा वापर करून भूतकाळी प्रश्न विचारू शकता. अशा प्रकारचे तुम्हाला वाक्य बनवायचे
आहेत. सगळे इंटरगेटिव्ह सेंटेन्स तुम्हाला बनवायचे आहेत. वुड यू हा सुद्धा एका तुम्हाला आवडेल का, वुड यू, या वुड यूचा फॉर्म्युला घेऊन तुम्ही अशा प्रकारे कितीतरी प्रश्नार्थक वाक्य बनवू शकता. वुड यू लाईक टी ऑर कॉफी, तुम्हाला चहा किंवा कॉफी घ्यायला आवडेल का. वुड यू लाईक टू मॅरी मी, तुम्हाला माझ्यासोबत लग्न करायला आवडेल का. अशा प्रकारे सुद्धा लग्न म्हणल्यानंतर तुम्ही हसायला लागले आहे की नाही, लग्न तुमचे पण होणार आहेत, काळजी करू नका. वुड यू लाईक टू मॅरी मी, तुम्हाला माझ्यासोबत लग्न करायला आवडेल का. तर या ठिकाणी एक तर यस मिळेल किंवा नो उत्तर मिळेल, आहे की नाही. यस असेल तर यस, नो असेल तर नो. चला, तर पुढचा जो फॉर्म्युला आहे आपला, आय शुड, कर्तव्य दाखवण्यासाठी आय शुड मी केलं पाहिजे. आय शुड गो टू स्कूल एव्हरी डे. तर या ठिकाणी कर्तव्य दाखवण्यासाठी शूडचा वापर करून सुद्धा तुम्ही कितीतरी वाक्य बनवू शकता. आय शुड गो टू स्कूल एव्हरी डे, मी दररोज शाळेत गेलं पाहिजे. यू शुड रिस्पेक्ट युअर पॅरेंट्स, तू तुझ्या पॅरेंट्सचा म्हणजे आई वडिलांचा सन्मान केला पाहिजे. अशा प्रकारे शूडचं तुम्ही फॉर्म्युला घेऊन त्या ठिकाणी फक्त सब्जेक्ट चेंज करायचं आणि शूडचा फॉर्म्युला वापरू शकता. आयच्या, यूच्या किंवा दे शूड, वी शूड, ही शूड, शी शूड, अशा प्रकारे तुम्ही फॉर्म्युला बदलू शकता. आय हॅव टू, आता या ठिकाणी आपण शूड बघितलं कर्तव्य. आता इच्छा नसताना एखादी गोष्ट जेव्हा करावी लागते तेव्हा हॅव टू, हॅज टू, हॅड टू अशा प्रकारे वापरतो आपण, ते बघितलेलं आहे. आय हॅव टू गो टू मुंबई, मला मुंबईला जावं लागेल. माझी इच्छा नाहीये परंतु आय हॅव टू गो टू मुंबई, मला मुंबईला जावं लागेल. त्याच्यानंतर ही हॅज टू गो टू स्कूल, त्याला इच्छा नाही शाळेत जाण्याची, त्याला शाळेत जावं लागेल. अशा प्रकारे हॅव टू, हॅज टू तुम्ही वापरू शकता. आणि एखादं तुम्हाला भूतकाळामध्ये एखादी गोष्ट करावी लागली असेल तर आय हॅड टू, मला करावं लागलं, आय हॅड टू गो टू स्कूल, मला शाळेत जावं लागलं. अशा प्रकारे तुम्ही हॅड टूचा सुद्धा फॉर्म्युला याच्यामध्ये ऍड करू शकता. पुढचं आय मस्ट, म्हणजे ज्या ठिकाणी नियम असतो आणि बंधन असतं त्या ठिकाणी मस्ट वापरतो आपण. तर आय मस्ट गो टू पुणे, मला पुण्याला गेलंच पाहिजे, गेल्याशिवाय मला गत्यंतर नाही. म्हणून जेव्हा आपल्याला इच्छा असो नसो काही असो तो नियमच आहे, जावंच लागेल. जसं गाडी चालवताना आपण सीट बेल्ट लावलाच पाहिजे, तसं त्या ठिकाणी आय मस्ट गो टू पुणे, मला पुण्याला जावंच लागेल किंवा गेलंच पाहिजे, असं जर वाक्य असतील अशा वाक्यासाठी तुम्ही मस्ट वापरू शकता. त्याच्यानंतर नंबर 34चा जो फॉर्म्युला आहे तो कशा प्रकारे आहे, आय एम गोइंग टू. एखादी वर्तमान काळामध्ये चालू क्रिया जी असते ती चालू क्रिया बोलण्यासाठी या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे गोईंगच्या ऐवजी दुसरं पण व्हर्ब घेऊ शकता आणि जो आय वी जे आहे त्याच्याऐवजी तुम्ही दुसरं सब्जेक्ट घेऊन सुद्धा हा फॉर्म्युला बनवू शकता. आय एम गोइंग टू टीच यू इंग्लिश, मी तुम्हाला आज इंग्रजी शिकवणार आहे. आता तसं जर शब्दाचा अर्थ बघितला, मी आज तुम्हाला इंग्रजी शिकवण्यासाठी जात आहे, पण आज मी तुम्हाला इंग्रजी शिकवणार आहे, त्याचा असा अर्थ होतो. वी आर गोइंग टू लर्न इंग्लिश पोएम, आज आपण काय शिकणार आहोत, वी आर गोइंग टू लर्न इंग्लिश पोएम, आपण इंग्रजी कविता शिकणार आहोत किंवा आज आपण इंग्रजी कविता शिकणार आहोत. टुडे त्या ठिकाणी लावलं तर आज होतं, नाही वापरतं डायरेक्ट आपण इंग्रजी कविता शिकणार आहोत असं त्याचा अर्थ होतो. आणि 35वा फॉर्म्युला आहे हाऊ आर, कसे आहे की नाही, हाऊ आर कसे, हाऊ आर यू, तुम्ही कसे आहात. त्याच्यानंतर हाऊ आर युअर पॅरेंट्स, तुमचे पॅरेंट्स किंवा तुमचे आई वडील कसे आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला हे जे फॉर्म्युले आहेत तो फॉर्म्युला वापरायचा आहे. आणखी एक फॉर्म्युला बघा, 36वा फॉर्म्युला एक तयार झालेला आहे. व्हॉट इज युअर नेम, तुमचं नाव काय आहे किंवा तुझे नाव काय आहे. व्हॉट इज युअर फादर्स नेम, तुमच्या वडिलांचे नाव काय आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी 36 फॉर्म्युले. तुम्ही सुद्धा आणखी एखाद 2 फॉर्म्युले शोधायचे आणि मला कमेंट्स करायचं आहे की सर या 36 पेक्षा आणखी 2 ते 3 फॉर्म्युला मी शोधलेले आहेत. तर या फॉर्म्युल्यावरून तुम्ही आणखी मी जे वाक्य बनवले ते वाक्य सोडून वेगळ्या प्रकारचे वाक्य तुम्ही बनवून मला कमेंट्समध्ये पाठवायचे आहेत. कमीत कमी 10 वाक्य तरी तुम्ही मला पाठवले पाहिजे, तरच मी समजेल की तुम्ही सगळे त्या ठिकाणी जे काही फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले अभ्यासलेले आहेत. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका आणि आपल्या मित्रांना सुद्धा सांगा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.